शिरूर लोकसभा 2019चं बिगुल आता वाजलेलं आहे आणि आपण याच पार्श्वभूमीवर रांजणगाव या ठिकाणी आलेलो आहे। आपल्या मागे काही मतदार राजा बसलेले आहेत, आपण त्यांना विचारूयात की नेमका कौल मतदार राजा कुठे आहेत। तर आपण त्यांना विचारूयात की राष्ट्रवादी आणि शिवसेना यात तुम्ही कोणाला मतदान करा आणि पाठिंबा कोणाला द्या? राष्ट्रवादीला। का? कारण शरद पवार साहेबांनी तर चाकण झालं, रांजणगाव झालं, कोरेगाव झालं, बोचरी झालं, सगळं एमआयडीसी आणलेली आहे। आज रोजगार हमी त्यांनी आम्हाला लोकांना दिलेले आहे, गोरगरीब जनतेला। त्यामुळे आम्ही पवार साहेबांना बघून मतदान करणार आहेत। तुम्ही सांगा की आढळराव पाटील आणि शिवसेनेकडून आढळराव पाटील उभे आहेत आणि राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे, काय सांगा? आमचा पाठिंबा गड्याला अमोल कोल्हे। आपला? अमोल कोल्हे। आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत, आपण त्यांना विचारत की बाबा काय सांगाल की अमोल कोल्हे राष्ट्रवादीकडून उभे आहेत आणि शिवसेनेकडून आले। येत्या 15 वर्ष झालेत की आढळराव पाटील या ठिकाणी आले होते का? अहो त्या आढळरावनी काहीच केलं नाही इथं रांजणगावात, तर काहीतरी काही नाही केलं। आम्ही कोल्ह्यालाच मतदान करणार। कोल्ह्यालाच मतदान करणार? हां। पण या ठिकाणी आढळराव पाटलांनी विकास केलेला आहे का? नाही काय काय माहिती, विकासच नाही केलं तर काय बोला ना तुम्ही। एकही विकास आढळराव पाटलांनी आता 15 वर्षात विकास केलेला आहे का या ठिकाणी? अजून आढळराव पाटला आम्ही बघितलंच नाही, रांजणगाव तो आलाच नाही माणूस। 15 वर्षात अजूनपर्यंत एकदाही आला नाही? आलं पण काय येण्याला अर्थ आहे? आमचं काही केलं नाही, काहीच केलं नाही। या ठिकाणी कोणते कार्यक्रम नाही, विकास काम काय विकास काम नाही, तळमळ नाही, दयामय नाही, काहीच नाही। तुम्ही काय सांगाल? बोला ना। तुम्ही सांगा की राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे आहेत, हे जर निवडून आले तर या ठिकाणी ते खासदार म्हणून येतील का एक अभिनेता म्हणून येतील? खासदार म्हणून येतील। म्हणजे ज्या ठिकाणी ते काही ठिकाणी पॅकेज घेऊन जात होते अभिनेता म्हणून, तर खासदार निवडून आल्यावरती ते पॅकेज घेऊन येतील का? पॅकेज घेऊन नाही येणार ते। खासदार म्हणून त्यांनी कामं केले पाहिजेत। आमचं सगळ्यांचं सहमत त्यांच्या पाठीमागं आहे, शरद पवार साहेबांच्या पाठीमागं आहे आमचं सहमत। सगळ्यांचे विचार, सगळ्यांचे आमच्या जनतेचे विचार की आम्ही अमोल कोल्हेलाच मतदान करणार। काय सांगाल, आढळराव पाटील का कोल्हे? नाही, ओनली कोल्हे। आढळराव पाटलांनी काही तरुणासाठी काय केलं, आम्हाला कोल्हेकडून थोडी आशा आहे। आढळराव पाटलां नेहमी सांगतात की मी भरपूर विकास कामं केलेली आहेत। काय विकास काय केलं? काय विकास काय पुढे विकास? विकास जर केला असता आम्ही त्यांच्या मागे राहिलो असतो। काही केलंच नाही त्यांनी ना, काही केलं त्यांनी एक अशी टीका केली होती की राष्ट्रवादीवरती रांजणगाव या ठिकाणी मी निधी देण्याचा प्रयत्न केला पण स्थानिकांनी काय तो निधी इथं मिळून दिला नाही। असं थोडे स्थानिकांच्या याच्यावर काय असतंय का? निधी, खासदार निधी हा जो प्रत्येक गावागावात यायला पाहिजे तो आलाच नाही ना। स्थानिकच काही निधीला विरोध करणार? खासदार होते, स्थानिकांचा विरोध करायचा हक्कच नाही ना काही ना। खासदार निधी तो केंद्रातून येतो ना, स्थानिकच काही विरोध करते निधीला? नाही करू शकत ना। नाही 10 वर्ष यांच्या रांजणगावमध्ये दुसऱ्यांची सत्ता, विरोधकांची पण सत्ता होती 5 वर्ष। 5 वर्षात का नाही निधी दिला त्यांनी? हां, ते म्हणतात 15 वर्ष ते खासदार आहेत, 10 वर्ष दिलं इकडं नाही दिला, मग 5 वर्ष आधी द्यायला तर पाहिजे होतं ना। रांजणगाव मागच्या ते इलेक्शन ते फिरकले पण नाही आपल्या गावात आणि आत्ताच आलेत परत, निवडून आले ते त्याच्यावर परत आलेच नाही, बस एवढंच। या ठिकाणी आपल्याबरोबर एक तरुण आहे, आपण त्यांना विचारत की तुम्ही रांजणगाव गणपती या ठिकाणचे आहात का? हो। आढळराव पाटलांना 15 वर्षात बघितलं कधी? नाही, फक्त इलेक्शन पुरतंच पाहिलं, त्यानंतर काही दिसले नाही, काहीच नाही। डायरेक्ट इलेक्शन पुरतं येणार, नंतर डायरेक्ट गायब। रांजणगाव या ठिकाणी किंवा इतर परिसरामध्ये आढळराव पाटलांनी विकास केलेला आहे का? विकास तर काय कुठं दिसत नाही, विकास हरवलेलाच दिसतोय मला तर। पुणे नगर महामार्गाची जी वाहतूक कोंडी आहे, तुमच्या मते असं वाटतं की 15 वर्षात ती सुटलेली आहे का? अजिबात नाही, ते वाढतच चाललेली आहे, त्याच्यामध्ये काहीच बदल नाही। आणि त्यांनी सांगितलं की येत्या 15 वर्षामध्ये आम्ही विकास कामे भरपूर केलेली आहे। ही कागदावरचीच विकास कामं तुम्हाला वाटतात का? नक्कीच कागदावरतीच आहे, विकास कामं दाखवायला कुठं आहे? विकास काम हे पाहिलाच नाही कुठं, विकास हा कुठंच नाही दिसत। का कधी 15 वर्ष आढळराव पाटलांचा कारभार झाला, पण रांजणगावकरचा त्यांनी काही कुठली बाजू आखली नाही। स्वर्गवासी बापूसाहेब थेटे आणि शरदचंद्र पवार साहेब यांनी MIDC रांजणगावला लाभल्यामुळं अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आणि त्यामधून लोकांचं भलं झालं।
आता जुना नेता सोडून आता सर्व लोकांचं मत कसं आहे की बा नवीन उमेदवार तडफदार द्यायचा ही भूमिका रांजणगावच्या लोकांची आहे. काही दिवसांपूर्वी आढळराव पाटलांची रांजणगावात सभा झाली. त्यांनी असं एक वक्तव्य केलं होतं की रांजणगावात आम्ही निधी द्यायचा प्रयत्न केला होता, पण या ठिकाणच्या सत्ताधाऱ्यांनी तो निधी इथं मिळून दिला नाही. आता ते निधी मिळून दिला नाही किंवा दिला का नाही हे नाही, परंतु तो निधी आलाय नाही, मिळालाही नाही. तुम्ही आत्ताचंही रांजणगाव पाहिले आणि 15 वर्षापूर्वीचंही रांजणगाव पाहिलेलं आहे. हा एक गावचे स्थायिक आहे. आम्ही गावचे स्थायिक माणसं आहेत का दुसऱ्या गावचे जे शरद पवारांनी केलं MIDC माध्यमातून तरुणांना रोजगार मिळाला, त्याच्यामुळं आम्ही शरद पवार साहेबांच्या पाठीशी उभे आहोत. म्हणजे याचा अर्थ तुमचं मत अमोल कोल्हे साहेब. आज ह्या दुष्काळात आहे ना, पवार साहेबांनी आम्हाला इथं ही MIDC नसती तर आम्हाला कुठेतरी गाव सोडून जायला लागलं असतं. पण हे पवार साहेबांच्या जमिनी गेल्या, लोकांच्या शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या, परंतु आज लाखावर 5 लाख लोक इथं काम करत असते. तर ते पवार साहेबांचं आम्हाला मत आहे. 15 वर्षात असेल किंवा आता 5 वर्ष झाले भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे युतीचं सरकार आहे, तर शेतकऱ्यांना या 5 वर्षात हमीभाव मिळाला आहे. दाखवा बँकेत कोणाच्या कर्ज आले का 1000 रुपये देतो म्हणले, कुठे दिल्यात, कोणाला दिल्यात? काही दिवसांपूर्वी आता 2-3 दिवस झाले मुख्यमंत्र्यांची सभा झाली, तिथं त्यांनी सांगितलं की प्रत्येकाच्या खात्यामध्ये कोणतीही निधी म्हणजे योजना असेल तर डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँकेत पैसे जातात. बँकेमध्ये जाऊन चौकशी करावं की आमच्या खात्यावर जमा आहेत का, जमाच नाही तर काय घेत. मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय सवाल कराल? कोणला? मुख्यमंत्र्यांना दाखवून द्या ना आमच्या बँकेत जमा आहेत का खात्यावर. तुम्ही म्हणता ना 1000 शेतकऱ्याला दिल्यात, बँकेत दाखवून द्या ना जमा झाल्या. आढळराव पाटील सुद्धा हेच म्हणतात. ते आढळराव पाटलाने रांजणगावासाठी काहीच नाही केलं. ते म्हणतात की आपल्याला पुन्हा एकदा मोदीला पंतप्रधान करायचं आहे म्हणून मला एक निवडून द्या. आता काय मोदी आमचे नाही विचार. ते किंवा शिरूर लोकसभेमध्ये आता 2च तगडे उमेदवार आहेत, एक आढळराव पाटील आणि दुसरीकडे डॉक्टर अमोल कोल्हे. काय वाटतं कोण निवडून येईल? अमोल कोल्हेशिवाय कोण यायचे दुसरं? आढळरावांनी आता ढाळायचं बघायचं. लय फसवलं लोकांना. 15 वर्ष गाडं चालू करीतो, आमका आणतो तमका आणतो, काही दिलं नाही. आणि शेतकऱ्यांच्या गाठी घेतल्या नाही. रांजणगावला 1 रुपया सुद्धा निधी दिला नाही. आणि त्याला घाला म्हटलं ते याच्यात आढळरावाला. त्यांनी आता या निवडणुकीतून ढाळायचं बघायचं. शिवाय मोदीला तो पाठराखण करायला चाललाय. संविधान बदला निघालाय तो मोदी, आणि त्या आढळरावाला खायला द्यायचे मत मुळीच नाही. आता आढळराव नाही, कोणी नाही. कोल्हे लाखो मतांनी निवडून येणार आहे. पण आता ते म्हणत आहेत की यंदा चौकार हा शिवसेनेचाच असणार आहे. मुळीच नाही. लवाडे शिवसेना लवाडे आणि भाजप पण लवाडे. त्यांचं काही खरं नाही. यांनी किती आश्वासनं दिली, मोदीने किती आश्वासनं दिली. प्रत्येकाच्या खात्यावर पैसे टाकीचं म्हणला, आला का 1 रुपया तरी? काही आलं नाही. यांचं काहीच खरं नाही. यांना फक्त आश्वासनं देण्यापलीकडं यांनी काही केलं नाही. त्याच्यामुळं शरद पवार आणि वळसे पाटील यांच्यामुळे या रांजणगावचा विकास झाला आहे. MIDC आली, रांजणगावचा विकास झाला आहे भरपूर. त्याच्यामुळं रांजणगावकरांनी ठरवले आढळरावला मत द्यायचं नाही. तुम्ही 15 वर्षापूर्वीचंही रांजणगाव पाहिलं आहे आणि आत्ताचंही रांजणगाव पाहिलेलं आहे. तुम्ही 15 वर्षापूर्वी रांजणगाव हे कसं होतं आणि आत्ताचं रांजणगाव हे कसं आहे? मी 50 वर्षापूर्वीचं रांजणगाव आहे. हा जो विकास झाला आहे हे गेल्या 10 वर्षात वळसे पाटलांच्या कृपेमुळे झाला आहे. बाकी कोणी काय दिलं नाही. आपल्याबरोबर काही माजी सैनिकसुद्धा आहे. आपण त्यांना विचारूयात की त्यांचे प्रश्न हे सुटलेले आहेत का? तसं पाहायला गेलं तर ही जो भाजप आहे
ती वाटचाल त्यांची ती हुकुमशाहीकडे चाललेली आहे. मोदींनी जे सगळं त्यांचं जे भाजपचे सगळे जे आमदार खासदार आहे ते सगळे मोदी मोदी करतात. याचा अर्थ एकच माणसाला वॉन्टेड आलेलं आहे, लोकशाहीला इथं तडा गेलेला आहे. आम्ही मनसेत 8 वर्ष झालं काम करतो. राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मोदी साहेबांचं जे हुकुमशाही चाललेली ती आपल्याला मोडीत काढायची. आम्हाला काही आडरावांनी काम केलं आहे त्याच्याबद्दल नाही, पण लोकशाही जर आपल्याला स्वतःचं जर आपल्याला स्वातंत्र्य नसेल हे आणि कोणीतरी हुकुमशाह परत होत असेल इथं आणि गेले 1000 वर्ष आपण गुलामगिरीत काढलेले आणि परत गुलाम म्हणून एका माणसात जगायचं आपल्याला नाही. त्याकरता आम्ही सगळे ह्या विचारांची माणसं आहे की भारतातून आम्हाला आहे ना ही हुकुमशाही नको आहे, भाजप नको आहे. आणि हे फक्त भाजपचा नाही प्रश्न, पण मोदी शहाचं तिथं वर्चस्व आहे म्हणून नको आहे. पक्षाचं आमचं काही घेणं देणं नाही, पण हे मोदी शहा तिथं 1 नंबर हे झालेले आहे हुकुमशाह. त्याच्यामुळं आम्हाला हुकुमशहांना विरोध आहे. एका सैनिकाने एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल केला होता की त्याला जेवण हे व्यवस्थित प्रकारे मिळत नाही आणि त्यानंतर त्या सैनिकाला काढूनही टाकण्यात आलं सैन्यामधनं आणि त्याच्यानंतर त्यांनी आता उमेदवारीसाठी त्यांनी अर्जही दाखल केलेला आहे. सैनिकांचं कसं असतं, खडतर जीवन असतं. त्यांना ट्रेनिंग तसं पाहायला गेलं तर जंगलात सोडलं जातं 10-15 दिवस, तर तिथं आपल्याला मिळेल ते खावं लागतं. त्यामुळं जेवणाचा काय एवढा प्रश्न नाही, पण तरी पण जिथं सुविधा होतील तिथं शासनाने त्यांना चांगलं जेवण द्यावा, पौष्टिक जेवण द्यावा ही विनंती. मग इथून पुढं जे सरकारी काँग्रेस असो राष्ट्रवादी असो त्यांनी सैनिकांचा विचार करावा ही माझी नम्र विनंती आहे. काही वृद्ध आपल्यासोबत आहे, आपण त्यांना प्रश्न विचारूयात की नेमकं या ठिकाणी वातावरण हे कसं आहे. बाबा काय सांगाल, एकीकडं शिवाजीदादा आढळराव पाटील आहेत आणि दुसरीकडे डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. ते विकास झालाय का? नाही, फक्त चांगला माणूस माहीत एवढा शरद पवारच आहे, त्याच्यामुळे इथं सावलेलं बसलं. शरद पवारामुळेच या गावात लय पैसे आहेत. हे तरुण वर्ग आहे ना, कामाला जातात, काही करतात, भरपूर कामं लागत आहेत. होय, आढळराव काल का परवा दिवशी आलं होतं, मग 15 वर्षात नाही आलं भाऊ. होय, काल आलं तर कधी परवा दिवशी सभा होती. त्यांनी भरपूर आश्वासनं दिली होती शेतकऱ्यांसाठी, बैलगाड्या मालकांसाठी, पूर्ण झालीत का? अहो काय तर बैलगाडे तशीच बांधून येतं, कांद्याचं तर की नाही झालं, तसंच बाकराला चाल अनुदान देतो म्हणले, काय झालं कोणाला माहिती. म्हणले तुमच्या बँकेत पैसे आलेत का? हरकिन्ना नाही म्हणे पैसे आले, कायचे पैसे बँकेत दगडात. त्यांनी रे सांगा ते आज 4 वर्ष झालं सांगा ते 15 लाख देतो म्हणलं, नाही पहिले 15 लाख आलेत का? अहो 15 रुपये नाही आले, 15 लाख खायचे दगडाचे. पण त्यांनी मुख्यमंत्र्यांची सभा झाली शिक्रापूरमध्ये त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे जमा होतात. नाही, अहो काय नाही, कोणाच्या जाऊन बघा तुम्ही बँकेत, गिन्ना नाही कोणाचे त्याच्यात. हा नाही, सगळं खोटे पहिलेपासून. खरं काय ते दगड लाभाड येते सरकार. 15 वर्षात कधी आढळराव पाटलांना पाहिलंय का तुम्ही? परवा दिवशी आलतं भाऊ, काल नाही परवा दिवशी आलं होतं भाऊ. तुम्ही कशासाठी आले होते? ते मत मागाय, दुसरं काय नाही, आम्हाला मत द्या म्हणले. आम्ही फक्त पवार साहेब म्हणून मतदान करणार आहे, आम्ही कोणाला नाही करणार. इथे अजून एक आपल्यासोबत एक ज्येष्ठ मंडळी आहेत, आपण त्यांनाही विचारूयात. काय सांगाल? हो, आपले मतदारसंघातला मी तरुण तडफदार नेता आहे अमोल कोल्हे, तोच यायला पाहिजे आपल्या ह्याच्यात, तोच काहीतरी सहकार्य करणार आपल्याला. नाही तर आत्तापर्यंत शरद पवारांनी काय केले, आपल्या याने आढळरावांनी काय केले आत्तापर्यंत. बरं आलं 15 वर्षाचा, आज काल आलता एवढा फक्त. आत्तापर्यंत काय आले हे आणि काय दिले कोणाला त्याने, बाकी काय दुसरं. जर कोणत्या मार्केटला कोणा माल काय नाही, याला बाजार नाही, काय नाही. आत्तापर्यंत बाजार भाव नाही कोणत्याच मालाला. काही बैलगाड्या चालू झाली का? बैलगाडी तर नाही, जो आश्वासन द्यायचे पण काहीच नाही. प्रत्येक गोष्टीला आश्वासन फक्त नसतं, बाकी काहीच नाही ना आत्तापर्यंत. शेतकऱ्यांचा कांदा असून सुद्धा त्यांनी पाकिस्तानवरून कांदा आणि तिकडून बाहेरून मागवला माल, परंतु आपल्या शेतकऱ्याला इथं काय आहे महाराष्ट्रात, इथं कुठं काय आहे.
तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा अहो झाले 1 का? रुपया नाही, कधीच अजून काहीच नाही. शेतीमालाला बाजार भाव नाही का, काहीच नाही आतापर्यंत. बरीचशी आश्वासनं अशी पण दिली होती की हा, रोजगार, हा. 2 कोटी रोजगार दरवर्षी हां करू देऊ आम्ही, कुठं काय गेले. मतदान हे पवार साहेबालाच भरणार ना, म्हणजे आता अशाच प्रकारे आपल्या इथे अजून एक वृद्ध या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांनाच विचारूयात की बाबा काय सांगाल, या ठिकाणी खरंच विकास झालाय का? विकास झालाय ना MIDC मुळे, बदल झालाय बराच गावातला. कोणी केलाय? होय शरद पवारांनीच केलाय, तेच होते पहिले ना, त्यांनीच MIDC पहिली मंजूर करून आणली. पण या ठिकाणी तर खासदार आढळराव पाटील होते. या ठिकाणी खासदार आढळराव पाटील होते, त्यांनी विकास केलाय का? 2000ला आलेली MIDC आधीच आलेली आहे त्यांच्या. ते मागून हे झाले, पण पहिली ती मंजूर करून आणली MIDC, त्याच्यामुळं गावाचा बदल झाला वाडाबड. हो, आमच्या शेतकऱ्याचीच पोरं वावर वापायला लागली आणि इकडं काही धंदा काढायला लागली, त्याच्यामुळे त्यांचा विकास झाला. पण म्हातारी माणसं मिली, विकास झाला ना वाटांचा. हा कारण तर शेती वपणं म्हणजे शेती करता आम्ही येडं झालो, आणि ती आता पुन्हा आम्हाला वापाय डोळ्या जागता चालली म्हणले होते आमचं, आता पुन्हा याड लागायची बारी आली MIDC बघून. असंही झालं उलट, खरं कोणचं खोटं कोणचं हे सुद्धा आम्हाला कळाली म्हातारपणी. हां असं अवघड काम आहे. म्हणजे नोटा बदलल्या, सुट्ट पैसे बंद झालं, गोरगरिबांना भीक मिळाली. 500 रुपयाची नोट गाया खिशात, ते आंधळ पैसे मागाते, पण सुट्ट 5 रुपये खिशात नाहीत. 500 तर काय त्याला देता येईनात. वाटोळं झालं धर्माचं हे. होय नोटाबंदीमुळे ना बरेचसे लोकांचे मृत्यू पण झाले. हा मग काय गरिबांना जे आंधळी पांगळी याच्यावर पोट भरत होती त्यांना मिळालं ना त्याचं ते. कारण तर याच्याजवळ 500ची नोट आहे, 500 तर काय याला टाकता येत नाही. बँकेच्या रांगेत. मोदी सरकारने सांगितलं होतं की मेक इन इंडिया म्हणजे सगळं जे काही व्यवहार आहे जो कॅशलेस करणार. तर तुम्हाला ऑनलाईन व्यवहार जमतो का? मेक इन इंडिया मला काय कळत आहे, अडाण्यांना अंगठ्या बादवर आमचा असतो अंगठा. होय हा मग अंगठ्यावाल्याला फसवायचा माणूस तरी आला तिकून, तरी आमचा पांडुरंगावर हावाला. फसावलं तरी बाबा पांडुरंग तुझं पगन, नाही फसावलं तरी पांडुरंग तुझंच पगन. आमचा भगवंतावर विश्वास असतो. काय या ठिकाणी वारकऱ्यांनी पांडुरंगावर विश्वास ठेवावा आणि मोदी सरकार हे नक्कीच आश्वासनांची पूर्तता करेल का? आणि आता आढळराव पाटील निवडून येतील का डॉक्टर अमोल कोल्हे? आता हा चर्चेचाच विषय राहिलेला आहे.